शहाजापूर डोंगर आज गेट टुगेदर हा दिव्यांग बांधवांचा कार्यक्रम श्री लंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बघा आज ठेवलेला आहे। तर सर्व पुणे जिल्हा नगर जिल्हा या भागातील सर्व दिव्यांग बंधू आज शहाजापूर डोंगरावर गेट टुगेदर साजऱ्या करण्यासाठी येत आहेत बघा। तर आमचे नावळा आणि आंबळा हे आम्ही बघा सगळे दिव्यांग बांधव आज सुद्धा गेट टुगेदरसाठी निघालो आहे। धन्यवाद। आता नावरा आंबळ्याचे दिव्यांग बंधू आहेत बघा सगळे। आता आम्ही शहाजापूर डोंगरावर चाललो आहे। तर हे आमचे शिरूर तालुका अध्यक्ष तरटे साहेब आणि हे आमचे शिरूर पतसंस्था यांचे बघा म्हणजे काय आपले ते संस्थापक म्हणजे संस्थेचे संस्थापक हिवरे साहेब आणि हे आमचे कोरेकर पाटील हे पण आमचे एक दिव्यांग यांचं नाव काय म्हणले नाणेकर। आपलं नाव काय हे देशमुख आहेत बघा। हे सर्व आता आम्ही नावरा आंबळ्याची मंडळी आहेत आणि आमच्या महिला मनोताई जराड ह्या आंबळेगावच्या अध्यक्ष आहेत बघा प्रहार संघटनेच्या। तर अशी आम्ही सर्व बघा आज कार्यक्रमासाठी निघालेलो आहे आणि आज लंकेश साहेबांना पण आम्हाला एक असं निवेदन द्यायचे की बाबा हे शहाजापूर डोंगर आहे बघा आणि इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर बघा आता आम्ही आता कार्यक्रमाच्या जवळजवळ आलेलो आहे पहा। त्या बघा हे पवनचक्की डोंगर पालघर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका बघा निसर्गरम्य वातावरणात बघा इथं आज सानिध्यात आज गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला आहे पहा। हे बघा आमचे सर्व मंडळी अगदी गाडीत चाललेच ना। जय हरी कोरेकर पाटील आरोही हे पहा आमचे एक सुनील करंजुरी पाटील बघा यांनी पण आयोजन केलं आहे बघा। त्यांच्या समेत बघा हे आमचे साहेब आणि संपूर्ण इथे मंडळी आली बघा। सुंदर असं नियोजन झालेलं बघा। जय हरी जय हरी जय हरी जय हरी। रामकृष्ण हरी। हे बघा आज गेट टुगेदर दिव्यांग हा दरवर्षी साजरा केला जातो बघा शहाजीपूर डोंगर पवनचक्की। तर इथं दरवर्षी बघा हे सुनील करंजुरी पाटील हे बघा संपूर्ण इथं व्यवस्था करतात। गेल्या वर्षी आम्ही इथं आलो होतो आणि ह्या वर्षी पण त्यांचं आमंत्रण आम्हाला आलं बा। पण उत्कृष्ट असं नियोजन इथं केलं जातं बघा इथं। तर सर तुम्ही कसं नियोजन करता? तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळे येता म्हणून आपण नियोजन करतो। नाही सगळ्या दिव्यांगांनी एक दिवस आपल्यासाठी जगायचं म्हणून आम्ही हा दिवस निवडलेला असतो आणि निसर्गाच्या सानिध्यात आणि लोकांपासून थोडं लांब आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी एक दिवस काढायचा। आम्ही हा गेट टुगेदरचा कार्यक्रम दरवर्षी करत असतो। त्यावर्षी सगळ्यांची मागणी होती का सर्वांनी आपण जरा थोडा मोठा प्रोग्राम आम्ही पहिला छोटा करायचो पण यावर्षी सगळ्यांची अशी मागणी होती का सर्वांनी याचा मोठा कार्यक्रम करावूया आणि जास्तीत जास्त दिव्यांगांना त्यात लाभ भेटूया, एकमेकाची सुखदुःख वाटून घेऊया आणि कोणाचे काय प्रॉब्लेम असतील कोणाला काय अडचणी असतील या सगळ्यांच्या समजून घेऊया। याच्यावरून एक जण जर काही करू शकत नसेल पण 4 जण मिळून एक जण एक काम करू शकतो आपण, एक एकटा काही करू शकत नाही। म्हणून आपली कम्युनिटी झाली पाहिजे, आपण एकत्र झालो पाहिजे। एकत्र झालो तर आपण काही करू शकतो। आज बच्चू कडूंनी एवढा मोठा लढा करून दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये 1000 रुपयाची वाढ केली त्याबद्दल बच्चू कडू साहेबांची आणि ज्या 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 दिव्यांगांची पेन्शन वाढवण्यासाठी आमदारांनी किंवा ज्या ज्या संस्थांनी ज्यांनी सर्वांनी ज्या ज्या कोणी दिव्यांगांच्या पेन्शनसाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं किंवा कॉलअप घेतले त्या सगळ्यांचे आज आपण मनापासून आभार मानू। आणि आजचा दिवस हा फक्त आपल्यासाठी आणि लोकांपासून दूर लोकांनी आपल्याला म्हणायचं का यांना कुठं जाता येत नाही काही करता येत नाही आणि हे ठिकाण असं आहे का इथं तुम्ही म्हणता ना उद्या मिनी काश्मीर किंवा आपलं मिनी माथेरान तशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि आपणच आपल्यासाठी एक दिवस काढायचा आणि एक दिवस जगायचं यासाठी आम्ही दरवर्षीच एक गेट टुगेदर करत असतो आणि
तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी दिव्यांगांपर्यंत आपली माहिती पोहोचते. त्याच्यामुळं मी तुमचे बेंद्रे साहेबांचे विशेषतः आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी विशेष शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, नगर या ठिकाणाहून आलेल्या सर्व दिव्यांगांचे मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि आपल्या एवढ्याच सगळ्यात जास्त वेळात वेळ काढून महानगर बँकेचे मॅनेजर आणि हे बाबासाहेब आलेले आहेत, त्यांचे पण मनापासून आभार. त्यांना मी फक्त एकदाच म्हणलं का सर तुम्हाला यावंच लागेल. त्यांनी घरी पाहुणे आलेले असताना सुद्धा वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला, त्याच्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. आणि आलेल्या प्रत्येक दिव्यांगाचे मनापासून आभार. आज त्यांनी आपल्यासाठी जगायचं. बसून राहू नका, एन्जॉय करा, बसा, गप्पा मारा, गाणी गा, सगळं करा, एन्जॉय करा. आता सगळ्यांना आले एकमेकांच्या ओळखी करून घ्या, कोण काय करतं. मीच असं नाहीये, इथं आलेला हा प्रत्येक माणूस प्रत्येकासाठी खास आहे. एक माणूस कोणी खास नसतो इथं. आपला कार्यक्रम हा एकावर डिपेंडेंट नाही आहे, हा प्रत्येकाने चालला पाहिजे. हा कार्यक्रम सतत आणि सातत्याने चालू राहिला पाहिजे. इथून पुढेही हा कार्यक्रम असाच चालू राहील. आणि याच्यामध्ये दिव्यांगांनी एक दिवस त्यांच्यासाठी कसं जगायचं यासाठी सगळे टेन्शन, सगळे व्यवसाय, सगळं एक दिवस बाजूला ठेवायचं आणि आपल्यासाठी एक दिवस जगायचं. एक दिवस दिव्यांगांसाठी. आणि दिव्यांगांसाठी बनवलेला हा आजचा एक टुगेदरचा कार्यक्रम. आणि याला आपण सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व दिव्यांगांचे मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद सर. बघा, सरांनी गेट टुगेदरबद्दल अशी उत्कृष्ट अशी माहिती दिली. आणि या संपूर्ण दिव्यांगांना बघा, खरं याचं म्हणजे आज सगळ्यांना आनंद झाला बघा. आणि हा उपक्रम त्यांनी म्हणजे मनापासून इथं पहिल्यापासून चालू केला. आणि आज याची आज प्रगती होत चालली पहा. तर खरोखर म्हणजे हा एक म्हणजे चांगला संकल्प आहे. तर मी सरांचे धन्यवाद मानतो. तर हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा फक्त 5 जणांनी चालू केलेला आहे. आम्ही 5 जण असंच फिरत आलतो की एक दिवस कुठेतरी जायचं, पण तालुक्याच्या बाहेर नको, आपल्याला लांब जाणं शक्य नसतं. म्हणून आम्ही 5 जण आलो. 5 जणांना आम्हाला ही जागा आवडली. आम्ही इथं बसलो, बाहेरून आणलेलं नाश्ता वगैरे केला, एक 2-3 तास घालवले. त्यानंतर असं वाटलं का अरे सगळे आपण 5 आलो, अजून 5 जण आले तर काय होईल. अशी दरवर्षी संख्या वाढत गेली. आजची संख्या भरपूर झाली आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो. आणि तुमच्या सर्वांचे सहकार्य मला असेच लाभत जाईल. आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जर मला परमेश्वराने जर संधी दिली तर नक्कीच मी तिचं सोनं करेन. नक्कीच देणार. धन्यवाद सर. तर दुसरी गोष्ट असे, आता येता दिव्यांगाचा थोडा विषय झाला की 1000 पेन्शन आपल्या सरकारने वाढवलेली आहे, पण केंद्र सरकारने काय त्यात टाकलेलं नाही आहे. तर आपले लिंके साहेब आज इथं येणार आहेत, तर त्यांना एक निवेदन. लंके साहेब आत्ताच त्या उद्या अधिवेशन असल्यामुळे त्याला रात्रीच जावं लागलंय. त्यामुळं आपण या आजच्या कार्यक्रमाला ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्यात उपस्थित राहतील. आणि त्यांचे मोठे बंधू दीपक अण्णा लंके हे थोड्या वेळाने आपल्याकडे कार्यक्रमामध्ये भेट द्यायला येणार आहेत. त्यांच्या मार्फत आपण आपल्या सगळ्यांच्या भावना आणि आपण आपले सगळ्यांचे विचार आणि आपल्याला काय मागणी किंवा आपलं काय हे आपण एक रजिस्टर करून आपण नक्कीच नेत्यांकडे आपण पाठवणार आहे. आणि त्यांना ह्याच अधिवेशनामध्ये आपण हा विषय केंद्राने पण याला प्रत्येक राज्याला कारण आपला GST मधून सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा जर वाटा केंद्राला जात असेल तर केंद्राने सुद्धा दिव्यांगांना त्यातून थोडा वाटा आपल्या दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये द्यावा. आणि राज्याला पण आपल्या थोडा हातभार देऊन आपल्या दिव्यांग पेन्शनमध्ये अजून 1000ची तरी केंद्र सरकारने वाढ करावी. जास्त नको, पण 1000ची जर केली तरी दिव्यांगांना मी म्हणतो जरी 100 रुपये रोज मिळाला तरी तो कमीत कमी त्याचं पोट तर भरू शकतो. जास्त कोणाची अपेक्षा नाही आहे. आणि ठीक आहे, तुम्ही एवढी दिली याच्यात आम्ही समाधानी आहोत, पण जर त्यात थोडी जर तुम्ही वाढ केली तर केंद्र सरकारने जर राज्याला थोडी मदत केली तर त्यातून बऱ्यापैकी दिव्यांगाला पेन्शन होईल. आणि पेन्शन द्यायलाच तर पाहिजेच, कारण काही दिव्यांगाला अजिबात व्यवसाय काय करता येत नाही. दुसरा एक विषय म्हणजे की जे दिव्यांग सेपरेट त्यांचं म्हणजे हे करावं. ते जे दुसरे जे आपले त्याच्यामध्ये 4 घटक आहेत. नाही, दिव्यांगाचे 21 घटक आहेत. 21 घटकामध्ये त्यांचं चाललं होतं की कॅटेगरी वाईज पेन्शन देण्यात यावी, की 40 ते 60, 60 ते 80, 80 ते 100 अशा कॅटेगरीजमध्ये पेन्शन देण्यात यावी. पण
ते कसं असतं, ते एसी मधले बसलेल्या काही कार्यकर्त्यांना ते मान्य नाही ना. नाही, नाही, आणि काही गोष्टी याच्यासमोर ठेवून जर त्यांनी पाहिलं तर ते पण होऊ शकतं. पण जाऊ द्या, सरासरी जरी तरी दिली तरी नाही, काहींची परिस्थिती सगळ्यांचीच परिस्थिती चांगली आहे असं नाही. दिव्यांग हा कॅटेगरी सेपरेट त्यांचा सेपरेट यांच्यातून सेपरेट पेन्शन योग्य त्यांचं आता कसं त्यांचा आहे, गट दिव्यांग ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्त्या या सगळ्यांना त्यांनी संजय गांधी मध्ये जरी घेतला असेल, पण त्यांना पण गरजच आहे की एक विधवा असेल तर तिच्या मागचा आधार संपलेला असतो, एक परित्यक्त्या असेल तिचं पण. आणि ज्येष्ठ नागरिकांची जर पैसे मिळाले तुमच्यापासून, जर ज्येष्ठ नागरिकापासून जर कोणाला तर घरच्याला 2 रुपये मिळत असेल तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन घरच्यांचा चांगला होतो. बाबांकडून मला 2,000 रुपये महिन्याला मिळतात, मग बाबाला थोडा जीव लावा. म्हणजे कसं होतंय, ही पेन्शन सगळ्यांना वाढली, याच्यामध्ये कोणाला कमी व्हावी अशीच नाही, ही पेन्शन सगळ्यांना सारखी वाढली ना, ही खूप चांगली झालेली आहे. कारण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जर आज 2,500 मिळणार आहे तर त्यांच्याकडे पाहण्याचा घरच्यांचा दृष्टिकोन, बाबांपासून आज आपल्याला महिन्याला 2,500 मिळत आहे. खेडेगावामध्ये जर 2,500 रुपये मिळत असेल तर त्या घराचा एक 5 कुटुंबाच्या जर घर असेल तर त्या 5 कुटुंबाच्या घराचं एक महिन्याचा किराण्याचं काम होऊ शकतं. बेसिक किराणा आपण नाही म्हणत का पूर्ण होऊ शकतं, पण थोडंफार का होईना आधार भेटतो. तर त्या माणसाला पण थोडीफार म्हणजे 4 माणसामध्ये किंवा घरामध्ये थोडी सहानुभूती भेटते, इज्जत भेटते अशी. त्यामुळं याच्यात मला असं वाटत नाही का एकाला जास्त करावं एकाला कमी करावं. कमीचं नाही सारखं, पण घटक म्हणजे जे दिव्यांग घटक वेगळा, दिव्यांग घटक वेगळा, ज्येष्ठ नागरिक वेगळा. नाही याच्यात वेगळे जर केले तर मग पेन्शन मध्ये जर डिफरन्स आला तर मग ते म्हणतील बाबा यांना का, आम्ही का नाही, आम्ही पण काम नाही करत. ठीक आहे, ज्येष्ठ नागरिक मी काय म्हणतो यांची संख्या एवढी नाहीये. म्हणजे एका गावामध्ये असून दिव्यांग किती असतात, एक 10-12 15 दिव्यांग असतात. जास्तीत जास्त 15च्या पुढे मला वाटत नाही की कोणत्या गावाने, म्हणजे आता काही गावात सोडतात, एक सरासरी अंदाज काढा तर 15 एक दिव्यांग एका गावामध्ये असतात. म्हणजे त्यांनी त्यामध्ये, आणि ज्येष्ठ नागरिक जरी असले तरी काही 100-200च्या पुढे काही ज्येष्ठ नागरिक पण नसतात. आणि विधवा परित्यक्त्या असून 100-150 असतात. असं म्हणजे ही म्हणजे ज्यांची संख्या लिमिटेड आहे त्यामुळे त्यांना बाजूला करून किंवा त्यांना कमी देऊन मला असं नाही वाटत का त्यांना पण या प्रकारातच द्यावा. पण तुमचं असं म्हणणं आहे का दिव्यांगांना यांच्या व्यतिरिक्त वेगळी, दिव्यांगांचे 100% नाही 100% दिव्यांगांचे त्रास यांच्यापेक्षा जास्त आहे, हे 100%. कारण त्यांना आज जे 80%च्या पुढचे दिव्यांग आहे, जे मतिमंद आहे, यांना त्यांचा मेडिकल खर्च असेल किंवा त्यांचा व्हीलचेअरवर जे आहे त्यांना बऱ्यापैकी कोणतं काम नाही करता येत किंवा लिमिटेशन येतात. बस बा आम्हाला जायचं कुठं म्हणलं तर 4 स्टेप असेल तर माणूस विचार करतो बाबा मी तिथं कसं जाऊ, गेलो तर मी वर चढायला मला कोण मदत करेल, मी कसं जाऊ, कोणत्या ऑफिसला जायचं असेल, पुढं कोणाला काही व्यवसाय करायचा असेल तर मग त्याचं इथून सुरुवात होती की बाबा मी आता जाणार तर इथून कसं जाणार, मग पुढे गेलं मला कोण विचार कर, म्हणजे हे होतं. म्हणजे त्यांना थोडी सुगम्यता दिली तर त्याबद्दल. आणि आता जे स्टार्टअप इंडियामध्ये किंवा अशा बऱ्याच योजना आहेत, योजना खूप आहेत, गव्हर्नमेंटने सगळ्या योजना काढलेल्या आहेत. फक्त या जे बाबू लोक बसलेले आहेत ना, यांना फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची नाही. कारण माहिती नाही पोहोचवली तर तुम्ही परत त्यांच्याकडे येत नाही. कारण तुम्ही एकदा अर्ज केला तर त्या अर्जाची पडताळणी करणं, पाहणी करणं, आणि ते सगळं करण्यासाठी त्या बाबू लोकांचं फक्त एवढंच म्हणणं आहे बाबा ही योजनाच आमच्याकडे नाही, असं काही नाहीच आहे. एकदा तुम्हाला सांगून त्यांनी बाजूला काढून दिलं का ते परत तुमच्या ह्याच्यात राहतच नाहीत. आता आपण जी आता ही केंद्र शासनाने जी ई रिक्षा योजना काढलेली, ही महाराष्ट्र शासनाची जी ई रिक्षा व्यवसायासाठी रक्षण यासाठी खासदार साहेबांनी कितीतरी वेळा पत्रव्यवहार केला, विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, त्याच्यानंतर ही योजना रन झाली. नाही तर ही योजना 2019लाच त्याचा शासन निर्णय आला, त्याच्यावर पैसे पडले होते, पण ही योजनाच करत नव्हते. आम्ही त्याच्यावर कितीतरी वेळा विचारलं का बाबा तुम्ही हे आलेली आहे. जेव्हा त्यांचा पत्रव्यवहार झाला, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला गेला, त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी केली. मला असं म्हणायचं आहे का आता जिल्हा आपला अपंग वित्त महामंडळ आहे, त्याच्यामधून प्रत्येक दिव्यांगाला 50,000 ते 5 लाखापर्यंत व्यावसायिक लोन मिळतं. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं प्रोसेस ठेवले का त्या माणसाला हे पाहिजे 2 सरकारी जामीनदार. अरे सरकारी जामीनदार चांगल्याला होत नाहीत ना. अरे तुम्ही सरकारी जामीनदार मागताय कोणाला, दिव्यांगाला कसे होणार, दिव्यांग काय करणार आहे. हा, मग त्याला सरकारी जामीनदार द्या. अरे तुम्ही देताय किती लाख कर्ज, 5 लाखाची लिमिट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सँक्शन करणार आहे 2 लाख किंवा 2.5 लाख, 3 लाखापर्यंतच्या कोणत्याही बँकेच्या त्या ब्रँच मॅनेजर साहेबांना बऱ्यापैकी माहिती असेल की ब्रँच मॅनेजरलाच अधिकार असतात 3 लाखापर्यंत कर्ज अप्रूव्हल करायची. ते फाईलवरती पाठवायची पण सुद्धा गरज लागत नाही. म्हणजे
बँकिंग क्षेत्रातलं आपल्याला बऱ्यापैकी माहित नाहीये, पण मला असं वाटतं का माझ्या जेवढं याच्यातून ऐकवत आहे किंवा माहितीतून आहे का 3 लाखापर्यंतची फाईल सँक्शनला वरती पाठवावंच लागत नाही. आपण बीज भांडवलची प्रकरणं करतो, सेंट्रलाइज बँकेला आपण त्याचे ॲप्रोल आपल्याला जिल्हा परिषद ॲप्रोल देतं, पण नेमकी येऊन बँकेत अडकतं. बँकेवाल्यांचं काय म्हणणं असतं, नाही तुम्ही काय करणार आहे, अरे तुम्ही जर काही दिलंच नाही तर आम्ही काय करू, तुम्ही काहीतरी द्या ना. दुसरी एक गोष्ट जे घरकुल योजना आहे, तर त्या घरकुल योजनेचं म्हणजे असं आहे की ते जागेवर जाऊन लाईव्ह लोकेशन काढावं लागतं. नाही त्यासाठी काय कुणी येत नाही, आणि हे जे पंचायत समितीची लोक येत नाही, ती नुसतं म्हणतात नाही. आता घरकुल योजनेसाठी ना आता आपण स्वतःचा फॉर्म आपण स्वतः भरू शकतो. नाही, पण त्याला नाही त्यासाठी ऑनलाईन साठी नाही आता ऑनलाईन साठी आपला फॉर्म आपणच भरू शकतो. आता त्यांनी योजनाच बदलली का एक ऍप मधून तो आपला फॉर्म आपणच भरतो. मला काय म्हणायची, घरकुल योजना सर्वसामान्यांसाठी आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही अपंगाला फक्त प्राधान्य द्या ना. सेपरेट त्याच्या योजना काढून जे अपंगाचे पैसे आहेत, जे अपंगाच्या योजनांसाठी वापरला जाणार आहे, ते सोडून तुम्ही ते घरकुल मध्ये टाकता. घरकुल तर तुम्ही असं पण संजय गांधी निराधार किंवा याच्या आपल्या राजीव गांधी किंवा इंदिरा गांधी मधून कोणत्यातून योजनेतून तुम्ही देताच ना घरकुल योजना, मग त्यातून तुम्ही देतायच ना. त्यात फक्त अपंगाला 10% किंवा 5% आरक्षण द्या, आणि जे हे अपंगाचे जे पैसे आलेले आहेत तुमचे 5% निधी असेल किंवा केंद्राने जो तुम्हाला दिलेला निधी असेल, याच्यामधून अपंगांच्या कल्याणाच्या योजना काढा. आणि कल्याणाच्या योजना काढताना तुम्ही त्याला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने योजना काढा. त्याला बसून पोचवायचं आम्ही त्याला अजिबात प्रोत्साहन देत नाही की तुम्ही त्याला बसून त्याला जर तुमचे त्याच्या हाताला काम दिलं तर तो तुमच्यापर्यंत येणार नाही, पण त्याच्या हाताला काम द्या ना. तुम्ही जर आज जर त्याने एखादं लोन केलं किंवा एखादं काय करायला गेला, तो बँकेत गेला, तर त्याला तिथून दामटून लावलं जातं किंवा त्याला आवडीची उत्तरं दिली जातात. त्यानंतर तो काय करतो, तो नंतर शेवट तुमच्यावर डिपेंडेंट राहतो ना. जर तुम्ही आता सांगता का तुम्ही दिव्यांग तुम्ही पैसे कुठून भरता, अरे तुम्ही जर पैसे दिले तर आम्ही विचारा ना तुम्ही भरणार कुठे. मी म्हणतो का 100% दिव्यांगांमध्ये 10% दिव्यांगांनी मानसिकता असेल का बाबा मला भरायचंच नाही, पण त्या 10% साठी तुम्ही 90% नुकसान का करता. समाजात सुद्धा 10% लोक आहेत की त्यांनी तेच केलं म्हणून तुम्ही तेच करणार आहेत का. मग 10% साठी जर तुम्ही 90% लोकांना जर तुम्ही अडवत असाल तर ते योग्य नाही ना. मला असं वाटतं की मला असं वाटतं ज्या संस्था आहेत, ज्या संघटना त्यांनी एक हे घ्यावं की दिव्यांगांना स्वावलंबी बनवा, त्यांना निर्भर बनवू नका, आत्मनिर्भर बनवा, कोणावर डिपेंडेंट ठेवू नका, त्यांना स्वावलंबी बनवा. तो स्वतः जर स्वावलंबी झाला तर तो चांगल्या प्रकारे स्वतःचं आयुष्य जगू शकतो. वा वा, फार सुंदर माहिती दिली बघा सरांनी, आणि सगळ्यांच्या म्हणजे आज खरोखर म्हणजे हे अशी माहिती म्हणजे बोला. आता सर बोलणार आहे का. आता आपले हे बघा शिरूरचे महानगर बँकेचे मॅनेजर बघा, नाव काय सर आपलं. लांबकडे साहेब आहेत बघा. तर हे आपल्याला मार्गदर्शन थोडं करतायत, बोला सर. आजचा जो कार्यक्रम आहे अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. अपंग जे मित्रमंडळ आहे यांच्या बाबतीत अतिशय आनंदाचा आहे. हा असाच कार्यक्रम असाच उपक्रम यापुढे राहावा एवढीच एक. धन्यवाद सर. एवढेच बोलून मी थांबतो. धन्यवाद. आम्ही 3 मीटिंग अटेंड केली, तर त्या मीटिंगला त्यांचं म्हणणं असं आहे मला तुम्ही हे द्या, म्हणजे असे नॅशनलाइज मुलं द्या की मी त्यांचं हे करत, पण अशी कोणती योजना प्रामुख्याने सांगत नाही. मुलं आहेत हे सगळं नाही. आता याच्यासाठी ज्या योजना आहेत ना, त्या दिव्यांगांसाठी पॅरा ऑलिम्पिक वगैरे किंवा दिव्यांगांच्या सेपरेट ऑलिम्पिक स्पर्धा पण भरवल्या जातात. तर त्याच्यामधून मग त्यांना बक्षीस वगैरे दिले जातात आणि वरच्या लेवलपर्यंत त्यांना नॅशनल लेवलपर्यंत खेळवलं जातं. आता तो नॅशनल पर्यंत गेला, त्याला इथून पुढे तो खर्च असतो ना. आता काय असतं आपल्याकडे एक म्हणे, चमत्कार दाखवा मग नमस्कार करेल. जेव्हा तो ऑलिम्पिक घेऊन येईल मेडल ना, तेव्हा सगळे पळत येतील त्याच्या घरी. पण ते मेडल घेण्यापर्यंत त्याला जे कष्ट घ्यायचे आहेत ना, त्या कष्टाला जर आपण निश्चितपणे त्याला पण तुम्हाला यश येईल. पण त्यासाठी काय माहितीये का, आपल्याला सगळ्या कम्युनिटीने त्याच्या पाठीमागे उभं राहणं आणि प्रॉपर वेने जर तुम्ही हे केलं ना, निश्चितपणे त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे तर त्याला निश्चितपणे तो इथपर्यंत गेला, त्यालाबद्दल मी ॲक्नॉलेज करतो. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात, कारण त्यांनी जे हे केलंय त्यांनी निश्चितपणे एकदम चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्याचा पण त्याला निश्चितपणे हे मिळेल. पण आपण कुठेतरी पुरावा करण्यामध्ये कमी पडतो. तर मी पण निश्चितपणे सांगेल की आता मी ॲज ए प्राथमिक स्वरूपामध्ये तुमच्याकडे मी जे आलेलो आहे, तर निश्चितपणे तुम्ही जे आहे तर मीटिंगमध्ये तो विषय घेतला तर निश्चितपणे 100% त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला आउटपुट मिळेल. आणि
फॉलोअप ठेवायला पाहिजे. फॉलोअप ठेवणं केलं ना तर निश्चितपणे होईल. त्यांच्या मम्मी लिहून घेत आहेत ना, त्यांच्या आई त्यांच्या कुटुंबाची हिस्ट्री अशी आहे. त्यांचे 3 मुलं आहेत, 2 मुलं आणि 1 मुलगी. आणि विशेष म्हणजे तिन्ही पण त्यांनी त्याला नॅशनलाइज केलंय. याचा भाऊ आहे, तो पण म्हणजे राज्यस्तरीय खेळतो. आणि त्याची बहीण आहे ना ती आणि विशेष ते पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. नॉर्मल शाळेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आणि स्पीच थेरपी जी तुम्ही देताय ना ती त्यांच्या आईने जन्मल्यापासून दिली. त्यांना आज तुम्ही बोलताय ना तर ते निश्चितपणे मी आईला पण ॲक्नॉलेज करेन, कारण सुरुवातीला कोणी स्पीच थेरपिस्ट अवेलेबल नव्हतं त्यावेळेस तुम्ही ते काम केलेलं आहे. निश्चितपणे स्वतः शिकून मग तुमच्या मुलांमध्ये ती इम्प्रूव्हमेंट घडून आणली, त्याबद्दल ॲक्नॉलेज करतो. ठीक आहे, निश्चितपणे चांगलं काम केलेलं आहे. पण ठीक आहे, दिव्यांग सेमीनी पण पुढच्या शिक्षणाला काहीच अजून म्हणजे आम्हाला शेती नाही काही सर्टिफिकेट नाही. काढले का? हा सर्टिफिकेट आहे पण पिवळं कुपन पण आहे आम्हाला. पिवळं कुपन आहे म्हणजे भूमिहीन आहे आम्ही. तुम्हाला जे आहे ना तर शिक्षणासाठी तुम्ही तिथे अर्ज करू शकता. आणि जे काही प्रत्येक बाहेर ठिकाणी राहायची तयारी आहे का? 1000 स्क्वेअर फूट त्यांना जागा दिलेली होती त्यावेळेस. आणि आता त्या घरापुरतीच मर्यादित जागा त्यांना आहे. पुढे ते याच्या ग्रामपंचायतीमध्ये नोंद नाही केली तर त्यासाठी काय करावं लागेल? त्या टायमाचा GR आहे का? 1000 जागा. त्यांना वाव देण्यासाठी शिवरेचा आयोजित केलेला हा आजचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम. आज दिव्यांगांचे अनेक प्रश्न जनरली सगळे आहेत. बरेचसे प्रश्न चर्चेतून सुटतात, काही नवीन प्रश्न अजून मंजूर करून घेणं हे सुद्धा आहेत. त्यातला एक प्रश्न जर मांडायचा झाला, आज दिव्यांग जे काही विद्यार्थी आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनेक बरेचसे शिष्यवृत्ती आहेत, शिष्यवृत्ती परीक्षा आहेत आणि शालेय शिक्षणासाठी बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध आहेत. परंतु अगदी जे शिक्षणाचं ज्यांनी पायमुळं ह्या समाजामध्ये मांडली असे ज्योतिराव फुले, त्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या असूल याच्यामध्ये सांगितलं नाही का? गोशाळेपाशी गोशाळा आहे ना आपल्याकडे. सुंदर असं भजीपाव नाश्त्याचं नियोजन चाललंय बघा. गेट टुगेदर शहाजापूर डोंगर. कसं आहे चेअरमन, कसं आहे नाश्ता? कष्ट छान नियोजन आहे. हां सर्वांना येता वगैरे घेऊन नाश्ता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. वृक्षारोपण झाल्यानंतर मग बराच जेवणाचा कार्यक्रम आहे. असं बघा नियोजन केलेलं आहे बघा. बरेचसे बांधव दिव्यांग बांधव इथं उपस्थित आहेत. सरांचा सत्कार होत आहे. हे शिरूरचे बँक मॅनेजर गेट टुगेदर कार्यक्रमासाठी अर्जुन काका पालेकर हे आपल्याला मार्गदर्शन करतायत. खासदार लंके साहेबांच्या मिसेस या आज इथं उपस्थित राहिल्या पहा. तर धन्यवाद मानले. आपण सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी गेट टुगेदरसाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आलात, त्याबद्दल मी सर्वांचे सहर्ष असे स्वागत करतो. आमचे सहकारी मित्र सुनीलजी करुंजुले आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी हा जो मेळावा आयोजित केला, खरोखर अतिशय म्हणजे चांगलं आणि स्तुत्य काम आहे. कारण
जेणेकरून दिव्यांग बांधवांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्या सर्वांना कळाल्या पाहिजेत। मित्रांनो, तुम्ही ज्या कुटुंबात राहता, ज्या नातेवाईकांच्यात राहता, ज्या मित्रांच्या बरोबर राहता, तुमचे दुःख तुम्हालाच माहिती आहे, परंतु थोडेफार तुमचं दुःख आमच्याबरोबर शेअर करण्याची ही जी संधी आम्हाला मिळते हे खरोखर आमचं भाग्य आहे। आत्ताच सुनीलरावांनी आम्हाला बसल्या बसल्या राणीताईंना म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी राहण्याची वगैरे सोय असं एक भवन बांधण्याची जी अपेक्षा व्यक्त केली। निश्चितच तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपले अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेजी लंकेश साहेब यांचं प्रथम कर्तव्य आरोग्य सेवा आणि नंतर जे काही असेल ते सर्व दिव्यांग बांधवांसाठी, रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी ते काम करत असतात। निश्चितच करुंदुले साहेब, राणीताई या ठिकाणी आहेतच, पण येणाऱ्या काळात तुमच्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी जे भवन पाहिजे, जे राहण्याची सोय पाहिजे, ही निश्चितच उपलब्ध करून दिली जाईल। आणि त्यासाठी जर आवश्यक जर जागा लागत असली, आमच्या पारनेर नगरपंचायतकडे गायरान वगैरे याच्या भरपूर जागा आहेत, आम्ही जागेसाठी 100% तुम्हाला प्रयत्न करू। आणि खासदार साहेब 100% तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांना मी त्यांच्याबरोबर असतो, त्यांच्याबरोबर कायम फिरत असतो, त्यांना आमच्यासारख्यांचं काही वाटत नाही, परंतु जर एखादा दिव्यांग बांधव, एखादी वयोवृद्ध व्यक्ती जर त्यांच्याबरोबर आली तर ते मोठमोठ्याला नेते पुढे घेतात, हे त्यांचं मोठेपण आहे। आपण सर्वजण या ठिकाणी जमलात, त्यामुळं मी सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक असे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब।